हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. विठाला समचरण सरोजम सांद्र नीलमुदावम, जगननिहित पाणिं मण्डनं मण्डनाना, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहि, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. माझी ऐकावी विनंती, 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 माझी ऐकावी विनंती. मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, तुम्ही बैसोनी अंतरी, तुम्ही बैसोनी अंतरी. ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, माझी ऐका
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या पंढरीच्या राया, दंडवत तुझे पाया। आता मज साई येथे करावे देवा, संत सम्राट विश्ववंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा सुंदर असा आणि सर्वांच्या पाठातील असा वेगळा आगळा विषय प्रतिपादन करणारा अभंग असून अखंड हरिनाम सप्ताह मौजे वाई बऱ्याच वर्षापासून चालत आलेली ही अखंड सप्ताहाची मालिका समस्त गावकरी मंडळीच्या वतीनं अतिशय दूरदर्शीपणानं नियम हा चालू ठेवला। त्याच्या पाठीमागची भूमिका की येणाऱ्या पिढीला परमार्थ घडावा, येणाऱ्या पिढीनं परमार्थाची वाटचाल कास धरावी या सदहेतूनं अशा या उदात्त भूमिकेतून ही सप्ताहाची अखंड परंपरा आपण सर्वांनी चालू ठेवली। मी सुद्धा त्या घटनेचा साक्षीदार आहे। बऱ्याच वर्षापासून माझ्याकडे सेवा आहे। मी काही फार मोठा कीर्तनकार नाही, तुम्हाला रिझ्युले असंही काही नाही, पण माझ्या गुरुमौलीच्या आशीर्वादानं आपल्यापुढे 2 शब्द मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापुरकरांना इथं मी आणलं। त्यांच्या पादस्पर्शाने ही पावन झाली भूमिका आहे। काय मोठ्या माणसाचा अधिकार असतो महाराज, साधू असावा, साधूचा अधिकारही आणि आशीर्वादही असावा। परमार्थाचा देखावा वेगळा आणि परमार्थाचं अनुभूती युक्त असं साधुत्व मिळवणं फार कठीण। हो, काय साधू होऊन गेले महाराज, फार मोठे साधू लोक हो। काय तुमच्या गावाचं भाग्य असेल, इथं माळावर महाराज आले। आताच वेगळं, आमच्यासारखे साधू वेगळे। चंदन थे तो घस गए, एक सुभाषित है। चंदन थे तो घस गए, रहे नीम के खोड़। अच्छे अच्छे साधु चले गए, आप तो रहे चपाती चोर। अवघड आहे महाराज। नियमानं जीवन जगणारी, परमार्थ करणारी ही माणसं दुर्मिळ, देखावा करणारी पुष्कळ माणसं आहेत। आज गोट्याखाली कीर्तनकार आहे असं बोलणं तर थोडं धाडसच होईल, अनुभवच नाही महाराज कोण्या गोष्टीचा।
अनुभव नाही, सेवा नाही, कोणाच्या संगतीत जीवन घालवलं नाही. काय सगळे माणसं महाराज. आता जे कीर्तनकार तर पोलिटिकार निघाले महाराज. पोलिटिकार मोबाईलवर पाहून कीर्तन सांगेल तर महाराज काय उघड किती अवघड आहे. ना हरिपाठ पाठ, ना काकडा पाठ, ना वारी पंढरीची, ना एकादशीचा उपवास. अहो काहीच नव्हतं महाराज. हो तुमच्याकडे काय आहे की तुमच्या पाण्यात, माझ्या पाण्यात मी पाहिलं महाराज. असे बरेच आहेत. कर्म करुणी म्हणती साधू साधू, कर्म करुणी म्हणती साधू साधू, कर्म करुणे म्हणते साधू साधू, कर्म करुणे म्हणते साधू. कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू, कर्म करुणी म्हणती साधू साधू, कर्म करुणे म्हणते साधू, कर्म करुणे म्हणते साधू, कर्म करुणे ऐसे कैसे झाले बोंदो, कर्म करुणी म्हणते साधू साधू, कर्म करुणी म्हणते साधू. ऐसे कैसे झाले ऐसे कैसे झाले हो. कर्म करुणे साधू साधू, कर्म करुणे साधू. महाराज म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. अंगा लावण्या राख, डोळे झाकून करती मोठं पाप. एक शब्द घालव मधा दागावचा. अवघड आहे महाराज. मी तर म्हणत असतो तुम्ही कोणालाही बोलवा, कीर्तन कोणालाही करायला, पण त्याची परीक्षा घ्या. आता हीच वेळ परीक्षा घ्यायची येतून. आता त्याला तारीख घेताना विचारायचं, बाबा रे तुम्ही तारीख घेता आमची? हो. ते होत म्हणते. एक काम करा म्हणजे तुम्ही तारीख घ्या आमची, ज्या दिवशी तारीख घेतली त्या दिवशी तुम्ही 5 वाजता आमच्या गावात या आणि हरिपाठाचा विना घ्या. हरिपाठ म्हणा छानपैकी. त्याला कॉफी, दूध, हळद टाकून दूध, इलायची टाकून दूध, काही घालून द्या. चांगलं जेवण द्या. आणि त्याला कीर्तन करायचं असेल तर त्याला तुम्ही गावातल्या लोकांनी अभंग द्यायचा. त्या अभंगावर त्यानं कीर्तन करावं. आणि त्याला विचारावं, बाबा तू पंढरीची वारी करतोस का? हो. एकाशी उपवास करतो का? हो. यानं इतकं सेवेत जर बसला, मी म्हणतो त्यानं मागेल तितके त्याला पैसे द्या. कोण्या चोराला पैसे देऊ नका. चोराला याला हरिपाठ येईना, एकाशा उपवास करणार, पंढरपूरला जाईनात आणि कीर्तन सांगतात. आगाव बोलत माझ्या वाचला किडे पडतील. हे मी पाहिलं प्रत्यक्ष. महाराज फार बोलतात आणि नियमात जीवन नाहीच. पण महाराष्ट्र म्हणतात काही नित्य नेमाविन, अन्न खाय तो श्वान. अरे नेमासव माणसा जीवनामध्ये. साधू तो त्याला म्हणतात. काय मारुती महाराजांना महाराज मी डोळ्याने पाहिले. मी संघ होतो, प्रत्यक्षात मी पाहिलं महाराज. स्नान झालं तर महाराजाचं थकलं वय काय सुधरत नव्हतं. मी गाडीत राहायचा महाराज. आंघोळ झाल्यानंतर एक तरी ओवी नळोबराच्या ज्ञानेश्वरीची वाचवायची, एक तरी अभंग वाचवायची महाराज, आणि तेव्हा जेवण करायची. अरे याला नियम म्हणतात हो. आमच्यासारखे काय, आमच्यासारखे आहे ना, आम्हाला काय नाही. तोंड धुतलं की द्याम फराळ. काय धंदा सोडा. काय सांगलो, या अशा साधू पुरुषाचं सर्वाभूती दया, साधू म्हणावी आयशिया. हो.
देवते जवळी वसे वा पाप नासे दरुशनी. असा ज्यांचा अधिकार ती माणसं तो साधू आपल्या गावात आला. महाराज आपलं गाव पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. म्हणून जडजीवाचा उद्धार करण्याकरता साधूचं अवतीर्ण होत असते या मृत्यूलोकामध्ये. म्हणून त्या विभूतीपैकी ही एक विभूती आपल्या गावात आली. आपलं गाव पुण्यवान झालं महाराज. आणि त्याच पावलावर पाऊल देऊन आजही तुम्ही हा कार्यक्रम चालत आहात, करत आहात, परंपरा चालवत आहात. याकरता सर्व गावकऱ्यांना शतशः धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज झाला झाला. अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा ज्ञानानंद सोहळा वाई तालुका मुदखेड जिल्हा नांदेड वैकुंठवासी केवळदास महाराज यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तपरायण नारायण महाराज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाई इथं हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्यातील कार्यक्रम तसे आहेत की श्रीमद भागवत कथा भागवताचार्य हरिभक्तपरायण सौभाग्य अंजलिताई शिंदे करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या रसाळवाणीतून आपण ऐकत आहात. आणि यात गायन मृदंगाचार्य अमल महाराज लकडी नांदेड, भागवत गायनाचार्य ठाकूरवाड सोनखेडकर, शिवाजी महाराज मडकीकर, साहेबराव महाराज हे सगळे हाती मात्र का गेले का कोरोनामध्ये नाहीत का? बरं. मग खालचे पहाटची विनेकरी संध्याकाळची विनेकरी सगळ्याला नमस्कार. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाची रेलचेल असते आणि उशीर झाला. वास्तुता खेड्यातल्या कीर्तनाला उशीर नसावा, कारण खेड्यातली माणसं ही काम करून येत असतात, दिवसभर काम करायचे आणि पुन्हा हा कार्यक्रम ऐकायचा आहे आणि पुन्हा कथा आहे. कथेत बसणं 4 तास बसायचे, 5 तास बसायचे, पुन्हा यात इथं बसायचं. माणसं हेच असतात. आम्ही येतो नव्या दमाने आणि कदरले माणसं असतात. मोठं अवघड काम असते हे. आणि मग माणसाला ते झोप येते. आता 10 वाजले तर कंप्लीट 10 वाजले. आता हे 10ला कीर्तन सोडायची वेळ आहे. आता झाले सुरू. आता हे झड कोटरोक जाते की आता मोठं अवघड काम आहे. म्हणून
तात्पर्य असं की सकाळचा काकडा असतो, ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाता भजन आहे की नाही, आहे का, आहे की गाता भजन काकडा काकडा असतं, भजन नाही. भजन नाही का? ज्ञानेश्वरी पारायण चालू असतं, ज्ञानेश्वरी पारायण चालू असतं. नसेल तर गाता भजन ठेवत जा. ज्यांच्या जीवावर हा कार्यक्रम सुरू असतो, ज्यांच्या नावानं सप्ताह असतो, त्या ज्ञानेश्वर महाराजांचं आणि तुकोबऱ्यांचं गाथा भजन असलं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सप्त्याची परंपरा त्यांच्यामुळेच झाली. यांनी एकानं पाय रचला, एक कळत झालं. दोघांचं तुम्हाला इथं करावंच लागेल, बाकी काही करा की न करा, पण ज्ञानेश्वरी पारायण गाता भजन झालं पाहिजे. एवढे नसेल तर पुढे ठेवत जा, 5 अभंगच का होईना पण म्हणत जा. गाता भजन असणं गरजेचं आहे. आणि त्यांचं नसणं म्हणजे आपण त्याला बैमान होणे. तात्पर्य असं, ज्ञानेश्वरी पारायणला किती आहे लोक, कोणी पारायण सकाळी 24 आहेत. चांगली गोष्ट आहे. ज्ञानेश्वरी पारायणला 24 लोक आहेत. बरं झालं. तुला काय काय बोला, ज्ञानेश्वरी पारायण कोण नसते महाराज, लय अवघड काम हो. पारायणला काय नाही, एकच महाराज बसते पारायण करणारा, दुसरं कोणीच नाही. आणि पाम्पलेट तर पाहते, खळभर पाम्पलेट, मोठा एवढचा मोठा पाम्पलेट. आणि महाराज पारायणला एकच. कालचं माझ्या हाताला भोशी सप्ताह होतं, भोशीला कळस आणि मृत्यू स्थापना होती, पांडुरंगाची नवीन मंदिर बांधलं, फार मोठा कार्यक्रम झाला. 125 लोक बसले होते पारायणला, 125 लोक. जागा पूर्ण गेली मंडपात. महाराज मोठेपणा नाही, त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, आवडीची भूमिका आहे. ज्या ज्ञानोबऱ्यांनी माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, त्या फळाचे महात्म्य पातळी प्रभू. अरे जन्मच्या जन्म आम्ही खोटं बोलू नये, खरं बोललो. त्या खरं बोलण्याचा प्रताप आणि खरं बोलण्याचा परिणाम व्यास महर्षीनं, व्यास विशाल बुद्धे यांच्या विशाल बुद्धीतून, ज्या देववाणीतून भगवंतांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगत असताना ती देववाणी, त्या वाणीचं संकलन व्यासाने केलं आणि त्या श्लोक रूपात आणली. आणि ते असे 700 श्लोक लिहिले. गीतेचे किती श्लोक आहेत? 700. आणि 700 श्लोकावर 9035-34 ओळी लिहिली महाराज ज्ञानोबऱ्यांनी. काय किमय असेल. ज्ञानोबऱ्यासारखी ओवी अहो जगात तुम्हाला जमली नाही. जगात सांगालो, भारतात नाही, जगात जमला कोणाला. आणि तेही आपल्या मायबोलीतून आणि मध्ये 56 भाषा घालून. मराठी 1-2 नाही, 56 भाषा आहेत मराठीमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ती ज्ञानेश्वरी ज्ञानोबऱ्यांनी सांगितली आणि लिहिली कोण लिहिली? सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा. शके 1272 तय टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखो झाला. सच्चिदानंद बाबा हे मरण पावले होते. मरण पावलेल्या माणसाला ज्ञानोबऱ्यांनी आशीर्वादानं उठवलं आणि मेलेल्या माणसाला उठून त्याच्या हाती ज्ञानेश्वरी लिहिली. जगात सांगा एखादा असा पंथ आहे का की मेलेल्या माणसा हाती त्याचा ग्रंथ त्याने लिहिलाय म्हणून? दाखवा मला एखादं उदाहरण. कोणतंच नाही महाराज. ते फक्त घडलं वारकरी संप्रदायात. म्हणून जगामध्ये फक्त वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. विठाला विठाला. ज्ञानेश्वरी सामान्य नाही, सामान्य कवित्व नाही ज्ञानेश्वरीमध्ये. एखादी कादंबरी नाही, एखादी कोणाची कथा नाही. ज्ञानेश्वरी कोणाची कथा नाही. ज्ञानेश्वरी हे तत्वज्ञान आहे, जीवनाचा उद्धार आहे. कर्मापासून देवाची प्राप्ती होते. येथून सांग सुरुवात हे महाराज. कर्मेशु भजावा. कर्मानं देवाची पूजा करता येते, ज्ञानोबऱ्यांनी सांगावं. उपासनेने देव मिळतो, ज्ञानोबऱ्यांनी सांगावं. ज्ञानाने देव करतो, ज्ञानोबऱ्यांनी सांगावं.
आणि भक्तीनेही देव मिळतो ज्ञानोबाने सांगावं. काय गोड अधिकार महाराज ज्ञानोबारायचा. आपल्याला जे कळत नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मी म्हणतो जगात जे आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, जगात जे नाही ते ज्ञानेश्वरीत नाहीच. तुम्हाला काय पाहिजे ज्ञानेश्वरीत आहे. नम म्हणे श्रेष्ठ ज्ञान देवी, नम म्हणे ग्रंथ ज्ञान देवी, एकतरी भोवी अनुभवावी. एकतरी भोवी अनुभवावी. ज्ञानेश्वरीचं नामदरा वर्णन करतात, तिचं महत्पण, तिचं मोठेपण, तिचं श्रेष्ठत्व वर्णन करतात महाराज. नामदेव महाराज म्हणतात एक तरी व्हावी, अनुभवावी. राहिलं अनुभवाचं वाचावी. जनाबाई म्हणते ना वाचावी. वाचिल जो कोणी कोणी, वाचिल जो कोणी, वाचिल जो कोणी, वाचिल ज्ञान होय वाचलं जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणते बाबा वाचूच जा, वाचवा. ज्ञान होय अज्ञानाशी. असं काय ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला पाहिजे ते आहे. ज्ञानोबारायांचा आयुष्य प्रमाण किती? 16 वर्षाचं. बहीण भावाच्या आग्रहाखात मुलींनी 6 वर्ष घेतलं. त्यांना घेता येत होतं, आपल्याला घेता येत नाही. कोणी मुलं माझ्या भावाचं घेतो, भाऊ तो द्या तयार असल्यावर की नाही जमत ते. आपल्याला जमलं ते त्याला जमलं. कोणाचं कोणाला जमत नसते. राजा दशरथ याचं किती आयुष्य होतं? राजा दशरथाचं आयुष्य होतं 99,000 वर्षाचं. रामप्रभूचा अभिषेक व्हायचा उद्या सकाळी म्हटलं की महाराज प्रारब्धाचा भाग काय असो, प्रारब्ध बदललं. अभिषेक राजाचा अभिषेक होणार. वनवासाला जायची पळी आली. गेले वनवासात. सीता मला वनवास नव्हता, लक्ष्मणाला वनवास नव्हता, पण सेवक करता येणं जावं लागलं. यानं त्यांचे प्रारब्ध तसंच. रामप्रभूच्या विरहामुळं राजा दशरथानं प्राण सोडला. राजा दशरथानं प्राण सोडला त्यावेळेस राजा दशरथाचं वय किती होत राहिलं होतं? शिल्लक वय किती होतं त्यावेळेस? आहे कोणाला माहिती सांगा बरं मला. माझ्या बुद्धीला तेवढं कळण झालंय. रामप्रभू ज्यावेळेस वनवासाला गेले त्यावेळेस राजा दशरथानं वियोगानं प्राण सोडला. त्यावेळेस दशरथ राजाचं वय किती होतं? राजा दशरथाचं वय त्यावेळेस एकूण त्याला वय होतं 99,000 वर्षाचं. त्यावेळेस वास्तविकता रामप्रभूचं वय होतं फक्त 1,000 वर्षाचं होतं. पण राजा दशरथाचे मरताना वय किती होतं? 89,000 वर्षाचं होतं. 10,000 शिल्लक त्याचे वय होते, शिल्लक राहिले होते. त्या वयामध्ये आपत्काल मृत्यू गेले निघून. पण ज्या वेळेस सीता मायला तर महाराज प्रारब्ध गंमत अशी प्रारब्धाची विचित्र अवस्था. लग्न झालं ना आल्यावर काय दिवसांत लगेच वनवास. सीतेला वनवास झाला. रावणाच्या जेलमध्ये राहील ते वनवास. तेथून दिव्यता दिली. पण तेथून पुन्हा गरोदर असताना वनवासात पुन्हा कुठे वाल्मिकाच्या आश्रमात.
तिथं 2 लेकरा जन्म दिला महाराज. आणि आल्यानंतर सीतामाई राहिली काय? राहिली नाही. धरणी कंपात गेली, धरणीत गेली, धरणीत. त्यावेळेस 1000 वर्षाचं रामप्रभूचं आयुष्य असताना वसिष्ठानं इंद्रानं सांगितलं की तुम्हाला इतक्या लवकर जाता येत नाही, तुमच्या वडिलाचं आयुष्य शिल्लक आहे, ते तुम्ही आयुष्य घ्या. याच्याकडे सांगलो ही कथा मी. हे तुम्ही 10,000 वर्षाचं आयुष्य घ्या आणि व्यवहार करा. तेव्हा जरा 10,000 वर्षाचं आयुष्य घेतलं होतं आणि ते आयुष्य यांच्या शरीराला असल्यामुळं सीता मातेनं सांगितलं की मी आता तुमच्याशी संसार करणार नाही. का? माझ्या हे सासऱ्याचं आयुष्य आहे, तुमचं आयुष्य नाही. मी तुमच्या शरीराला स्पर्श करणार नाही, मी व्यभिचारीण नाही, मी महान पतिव्रत आहे. म्हणून रामप्रभूच्या शरीराला स्पर्श न करता महाराज धरणी गेली, गुप्त झाली. तात्पर्य सांगायचं असं की त्या काळामध्ये आयुष्य घेता येत होतं, आता जमत नाही. विठ्ठल कशाला सांगलो? ज्ञानोबाऱ्यांनी आयुष्य घेतलं 2-2 वर्षाचं आणि 22 वर्ष झाले. पण 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. आणि तेही अशी ज्ञानेश्वरी लिहिली महाराज. 750 वर्ष व्हायले, 726 वर्ष झाली महाराज. आज ज्ञानोबाऱ्यांनी समाधी होऊन बघा, त्यांची ओळी पहा, त्यांचा अभंग पहा. आता रूप पाहता लोचनी हा अभंग कुणाचा आहे? ज्ञानोबाऱ्यांचा. कंटाळा येते का म्हणता माणसाला? येई ना. सॅराड पिक्चर मधले गाणी तुम्ही किती दिवस म्हणताल? किती दिवस म्हणताल तुम्ही? लेच हाऊस एखादा बरेच 2 वेळेस पुन्हा बेचव होती, बेचव ऐकू ऐकू. पण ज्ञानोबाचा अभंग महाराज, ओवी काय सांगायचं महाराज, इतका गोडवा आहे. का गोडवा आहे? कारण एक आहे, नवरस भरवी सागरू उचित रत्नाचे आगरू. नवरसानं भरलेले महाराज, भरलेलं. शास्त्रकारांनी 8 रस मानलेत, पण ज्ञानोबारांनी 9 रस म्हणले महाराज. ज्ञानोबा एक कागद पुढेच 8 रस सगळे शास्त्रकार मानतात, पण महाराज म्हणले नवरस भरवी सागरू. सागर, सागराला रत्नाकरे म्हणतात. ज्या सागरातून उचित रत्नाचे आगरू. रत्नाचा आगर म्हणजे समुद्रातून 14 रत्न निघाली. आणि त्या 14 रत्नात काय महाराज, लक्ष्मी कौस्तुभ परिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा, ही 14 रत्न येतातले. तस नवरसानं ओथंबलेलं हे कवित्व, जिथं ओवी लिहिताना त्या ओवीमध्ये अक्षर आणि भाव याची गाठ बांधली. गाठ नाही तर काय कवित्व करतात की ते कवित्व करणं वेगळं, पण रसहीन कवित्व. पण ज्ञानोबाचं कवित्व तसं नाही महाराज. वाचे बरेबे कवित्व, कवित्वी बरेबे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व, स्पर्श जैसा. इतकी ताकदवान महाराज त्या ताकदीच्या त्या कवित्वामध्ये, त्या ओवीमध्ये. भाव अक्षराची गाठी आणि ब्रह्मज्ञानाने गोमटी, अशी ती ज्ञानेश्वरी. महाराज म्हणतात शांत रस आणि 8 रस, हे 8 रस शांताच्या घराला मुक्कामाला येतात. ज्ञानेश्वरी वाचतात. ज्ञानेश्वरी वाचणारा कळत, फार मौज महाराज. विचार करणारा मौज कळते, ज्ञानेश्वरी कळते. पण ज्याला विचारच कळत नाही त्याला ज्ञानेश्वरी कळत नाही. शांताच्या घरा आतूत आला हे पाहुणेरा, की येरा रसा पांतिकरा झाला रसू. या शांताच्या घराला हे सगळे रस आले म्हणजे पाहुणे म्हणून भेटा करतात. कशाप्रमाणे? खाली उदाहरण दिली, एक वेळी दिली महाराजांनी.
वधवराची मिळणी वऱ्हाड्या लुगडी लेणी. वधूवर म्हणजे नवरा बायको, नवरी नवरदेव. नवरी नवरदेवाचं लग्न लागत असताना वऱ्हाडाशिवाय लग्न लागते काय? आता ते वेगळं, आता पळून जाऊन लग्न लावून वेगळं. पण खरं लग्न हे माणुसकीचं लग्न म्हणतं, माणसात लग्न लागते ती. वरडा सहित लग्न, वरडा संघ. ज्ञानोबाची काय बुद्धी असं महाराज. अहो वधूवराची मिळणी वऱ्हाड्या लुगडी लेणी म्हणले. वधूवराच्या लग्नामध्ये वऱ्हाडाला लुगडी लेणी मिळत होती पहिले म्हण. पहिलं, आताच नाही. आता नाही, आता ते लुगडे नाही आणि कुची नाही. आता काय ना, आता ताट. आणि ते घरी नेऊन द्यायचे त्याच्या भेट. एक ताट नाही तर मग 5 कप, 5 वाट्या. नाही तर कमी काही समय द्याले. एखादा आमच्या घरी काल परवा अनुभव, ते बसायचे आसनं लावून दिले, 2 आसनं बसायचे मला आणि माझ्या बायकोला. काय तर बसून या म्हणजे, हे काय आम्हाला काय आहे किती. काय महाराज, काय माणसं निघाले विचित्र माणसं आहे. आता सगळं झालं बुवा, आता एक राहिलं. हो, काय राहिलं? फक्त 1 पीस, 1 हळकुंड, 1 बदाम, सुपारी, खारीक, थोडेसे तांदूळ आणि 2 बुट इतकं राहिलं फक्त. हे दिलं ना, कामच झालं. द्यायचं कामच संपलं. वरडाची अशी हाल तर महाराज, काय वरडाचे हाल म्हणतात. आल्या आल्या वरडाला काय खाय मिळते? मुरमुरे. आणि त्या मुरमुऱ्यात नीट चटणी नाही, थोडे हळद नाही, शेंगदाणा तर कसाच नाही. आणि ज्याला शेंगदाणा सापडला त्याचं भाग्य उद्याला आलं. पुण्य फळले बहुता दिसा. शेंगदाणा सापडला की भाग्य उदयाचा ठसा झालं. काय महाराज वरडाची अवस्था आताच्या. तेवढा वर्णन तेव्हाचं वर्णन केले. वधवराची मिळणी. अहो त्या वराडिया लुगडी लेणी. नुसतं लुगडं म्हणलं नाही, लेणी. तेव्हा भाव कमी असतील सोन्याचे चांदीचे. हे मिळत होतं. हे का सांगितलं नवबाराने? हे जसं शांताच्या घरा हे सगळे रस येतात, तसं ज्ञानोबारांची एक एक ओळी तुम्ही वाचून पहा, तुम्हाला अन्य रसाची माहिती होईल महाराज. रस कशाला म्हणतात? हो, त्यात गोडवा. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. हा ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराचं वर्णन अनेक संतांनी केलं. ज्ञानोबाचं वर्णन आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर
मरोनिया जावे बा माझ्याच्या पोटा यावे. काय महाराज काय भाव आहे ते. ज्ञानोबाचं वय कोणतं, काय लिहिलंय. गीतेच्या श्लोकाचा अर्थ लिहिला. माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. ऐशी अक्षरे रसिके मिळवीन, अशी अक्षर रस भरीत मिळवले मी. म्हणून वाचत जा. एकच काम करा. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी कृपा करी हानी तयावरी. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनेशी. अशा पद्धतीने महाराज त्या ज्ञानेश्वरी ग्रंथावर कृपा आहे. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली आणि लिहिल्यानंतर आपल्या सद्गुरुनाथासमोर निवृत्तीनाथ महाराजांसमोर मांडली, ठेवली आणि म्हणू लागले, प्रभू प्रभू तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. एथ माझे जी उरले पायी कपना. एवढा मोठा ग्रंथ लिहिला महाराज, पण केवढी विनेता हो. विद्या विनेन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी. शुनी चैव स्वपाकीच पंडिता समदर्शिना. इतका इतका महाराज विनेता भाव ज्ञानोबारायचा. आणि पुन्हा सुरू केलं मग. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ दोषावे. दोषोनी मज द्यावे प्रसायदान हे. म्हणून हे प्रसाद मागितला, प्रसादाचं दान मागितलं ज्ञानेश्वरी लिहिल्यावर. म्हणून सेवा केल्यानंतरच मागावं. वास्तविकता सेवा केल्यानंतरही मागू नये, जमा राहा बॅलेन्स. हो, पण ज्ञानोबारांनी मात्र समाजाकरता मागितलं, जीवाकरता मागितलं, स्वतःकरता काहीच मागितलं नाही. अवघड महाराज. आजचे कीर्तनकार सगळेच परमार्थ करणारे महाराज ठरवतात पैसे. मला वाटते एका दृष्टीनं ते ठरवणं ही योग्यच आहे वाटायला. कारण त्याचा गैरफायदा काही लोक घ्यायला मुद्दाम. महाराष्ट्र मागितच नाही आणि ठरविते नाही, मग देऊ आपण. आता 7 दिवस राहिल्यावर त्या देवा किती पैसे? 2000 नवलेच हे दे म्हणून ठेवू लागते. वास्तविकता आम्हाला पडतं खात नाही. ही भाषा कीर्तन करायला शोभत नाही. काय पडतं खात नाही बा? तो का तुझ्या बापाने लिहिली गाता का तुझ्या मेवण्याने लिहिलाय? तू आहे काय याच्यामध्ये? तुला पडतं खात नाही म्हणजे काय? तुझ्या घरच्या वया होता
तुझ्या घरचा अभंग होय हाय काय तुझ्या जवळचं सांग तुला पडतं खात नाही काय खात तू काय खातो मग तुला पडतं खात येत लय विचित्र कीर्तन कर हो नाही मला पडतं खात नाही हो 5,000 ते बाबा ठेवाय काय हा लोकांनीही सुद्धा विचार करावा आणि म्हणणारा नाही विचार करायचा दोघालाही बंधन आहे हो त्याची फुकटच्या मार्गाशिवाय घ्यायची नाही आणि देणारा मागणारा नाही योग्य तेच मागावं विठाल विठाल तात्पर्य असं ज्ञानोबऱ्याने बोई लिहिली तुकोबऱ्याने अभंग लिहिले आदिकृत संतांनी वाङ्मय लिहिलं ते तुमच्या आमच्या करता लिहिलं काही त्याला माहीत मिळवायचे नव्हतं महाराज फक्त एकच काम त्याने केलं यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवी तो जना सयत प्रमाण कृते लोकस्तदनु वर्तते फक्त लोकाला समाजाला दिशा द्यायचं त्याला मार्गाने लावायचं म्हणून मार्ग दाबून गेले मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते लावेली कर्मी शुद्ध आचरणी कोणा एका जन्मी केले पावे संतांचं एक बघा महाराज काय वचन आहे ते लावेली कर्मी शुद्ध आचरणी कर्माला लावलं प्रवृत्त केलं काय कर्म करायचं अन्नदान करा हे कर्म आहे भजन करा कर्म आहे कीर्तन आहे का कर्म आहे कीर्तन तू उठून जा कर्म आहे बरोबर आहे लय बेकूफ लोक हो लोकाला महाराज काय कळत ना येथून घरी जातील हा उबडण तिबडं पडतील झोप येणार नाही मग येतं कसं केव्हा रे एक जण म्हणलं महाराज अहो काय या सांगा म्हणलं या माणसाला म्हणलं काय झालं ते अंगावर पडायला म्हणला काहून म्हणलं ते झोपणार मला झोपू देणं झालं म्हणला म्हणजे ते झोपा आलं होते तर काय असे बेकूफ माणसं महाराज येथून उठून जाणार घरी जाऊन बसतात घरी जाऊन गप्पा असतात आपल्या गप्पा हो गप्पात बरं झोपावून येतं झोपे आली पण तिथे गेलं तिथं झोपा गेलं गुन्हाने हां हां झोप न फुकट सांगे लोकांच्या गोष्टी हे असेच आहे ते तसेच आहे तू काय काय तर माणसं महाराज इतकी विचित्र आहेत महाराज त्याला झोप येतच नाही 15 गोळ्या खातात 15 गोळ्या हा सकाळी उठलं किती गोळी पहिले 8ला गोळी 10ला गोळी 12ला 2 गोळ्या जेवून 2 वाजता गोळी मी म्हणतो इतक्या गोळ्या खाण्यापेक्षा बंदुकीची गोळी खाली बरी पण ही गोळी खाऊ नये काय महाराज अरे कळव माणसाला महाराज काय तात्पर्य कळव शुद्ध आचरण लावलं महाराज कर्म करा प्रवृत्त केलं वारीची पंढरची वारी करा होय भोय मार करी होय भोय मार करी
वारकरी हो, मी सांगत असतो, श्रीमंत होऊन संसारी होण्यापेक्षा भिकारी होऊन वारकरी झालेलं केव्हा चांगलं. अरे श्रीमंत होऊन धाब्यात नाल्यात हे नालायक बापाची स्टेटच चालली धाब्यावर गमवायला. रात्री पहा रात्री यायचा झिंगाळा कसा धाब्यावर असते ती बापाच आहे ना. हां, खरा खानदानी असेल तर स्वतः कष्ट कर आणि मग जाय धाब्यावर, तुला कळते खरायची. बापाचं कोणी गमी. लावेली कर्मी शुद्ध आचरणी, कर्मात प्रवृत्ती केलं समाजाला. संत नुसते दैववाद शिकले नाही, संतांनी दैववाद. संतांनी कर्तृत्ववादी शिकवला आणि दैववादी शिकवला. दोन्हीचं जोडा असाल तर तुमचा संसार यशस्वी होईल, नाही तर होणार नाही. पण काय करता, श्रीमंत व्हायचे माग लागतात आणि धाब्यावर जातात. मी म्हणतो भिकार झालं तर चालेल, पण वारकरी हो, त्याचा उद्धार आहे. हा, होईन भिकारी, होईन भिकारी, पंढरीचा वारकरी हाती माझा नेम धर्म, हाती माझा नेम धर्म, पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी, हाती माझा नेम धर्म. हाती माझा नेम धर्म, नेम धर्म, नेम धर्म. होईन भिकारी पंढरीचा वारकरी. कुठलाच वारकरी होणार नाही, पंढरीचा वारकरी झाले राहणार नाही. जीवनामध्ये पंढरीचा वारकरी हो. का व्हावं पंढरीचाच वारकरी का? कारण आहे, कारण पंढरी ही ज्याची पंढरी आहे तो परमात्मा चालू अवतार आहे. अवतार कसे आता चालू अवतार आहे. हां, चालू म्हणजे चालू नाही काय मग समजतो काय माणूस चालू आहे रे, तसा अर्थ करायचा नाही. हे चालू अवतार तसा अवतार नव्हे. हा बौद्ध हा 9वा अवतार आहे, 9वा. आणि चालू अवतार आहे. बाकीचे अवतार होऊन गेले ते देव होते, पण अवतार होऊन गेले ते झाले आता माझी. वास्तू त्यांचाही अधिकार आहे, याचाही अधिकार आहे. पण समजा एखादं उदाहरण तुम्हाला सांगतो. एखादा सरपंच आहे, सरपंच सत्कार होता. आता माजी सरपंच आला. मग माजी सरपंच तुम्ही सत्कार करताल की नाही? सत्कार करताना त्याचा सत्कार झाला पाहिजे, याचाही सत्कार झाला पाहिजे. दोघांचा अधिकार सारखाचा. तो माझी आहे फक्त, हा आजी आहे, एवढी खरी गोष्ट आहे. पण तुमचं काम होताना मात्र तुम्हाला सही घ्यायला लागत असेल तर चालू सरपंचाची घ्यावं लागेल, माझी सरपंचाची सही चालत नाही. तसं हा चालू अवतार याच तुम्हाला भजन करावं लागेल. विठाल विठाल. म्हणून महाराज म्हणतात या जन्मामध्ये वारी करा शिकवलं, हे कर्म आहे. लावेली कर्मी शुद्ध आचरणी, आणि आचरणामध्ये शुद्ध ठेवा, पवित्र आचरण ठेवा. पवित्र आचरणाला महत्व आहे. शुद्ध आचरण करणं आणि शुद्ध कर्म करणं हे जर केलं, हे शिदोरी आपल्या सोबत राहते. बाकी आपल्या संग काहीच येत ना, काहीच येत ना, काहीच. हो, 1 रुपया येत नाही, पण रुपयानं मात्र पुण्य होती. एवढं खरं. मिळवलेल्या धनापासून तुम्हाला अन्नदान करून वारी करून पुण्य संपादन करता येते. पण जमा झालं बॅलन्स बँकेतलं जाता जाता तुम्हाला नेता येत नाही. येताना रिकामं जावं आलं, आता जाताना रिकामं जावं लागलं. काही हेत नसतं बाबा. सगळे गेले आता. कालच्या कोरोनामध्ये, कोरोनात हा बाबा
आता तर कोरोनामध्ये बाबा बाबा काय लोक भिडले म्हणजे सप्त्याला एरी इकडे यायच नाही गेली हां 50 25 जास्त 100 बस आता अहो काळ भोशीत महाराज काय सांगू तुला गावात माणसं मानत हो ताब्यातची माणसं देतं नका बाबा मला बरं आहे हेच बरं आहे आता कळालं का तुला 4000 माणूस गावातलं माणूस तिथं हो तात्पर्य असं कोण आपलं संघ कोरोनाच्या काळात आपलं संघ होतं कोणतरी आपल्या संघ ज्याला कोरोना झाला त्याला सांगायला जे गेले माणसं महाराज तिथंच विष्णुपुरीला विष्णुपुरी म्हणजे विष्णुपुरी माणसपुरी नाही विष्णूच पुरी तिथं इवाई नाही बायको नाही लेकरू नाही कोची नाही कारण कोणीच नाही फक्त एकच जेसीबीने खड्डा करणे त्याला तेथच गाडणे दुरून नमस्कार करणे घराकडे होणे रिकामे अगोळे महाराज कोण होत त्यावेळेस काय सांगायला आपल्या लाख लाख रुपये दिले तरी बॉडी देणे गेले बॉडी देणे गेले महाराज हां काय सांगाल तुमचं शरीर सुद्धा तुम्ही सांगाल नाही पैसा तर दूरच राहिला हे शिकवले संत महात्मानी तत्वज्ञान हे शिकवलं देह काळाचे धन कुबेराचे काळाचे धन कुबेराचे काय आहे ते हे काळाचं आहे पंचभूताचं शरीर आहे पंचत्वात विलीन होणार आहे पण हे ज्याच्या आधार राहते ते चेतने मात्र व्यापक त्याला सहन करण्याची क्षमता या शरीरात नसल्यामुळे शरीर निष्क्रिय पडते त्याला म्हणतो आपण हार्ट अटॅक हो आताची भाषा नाही हार्ट अटॅक पण हार्ट बंद का पडते त्याचं चैतन्य ते सहन याला होत नाही म्हणून हे निष्क्रिय होते सूर्याला जसं आपण पाहू शकत नाही पाहतो का सूर्याला आपण सकाळ सकाळ पाहतात थोडा वर यायला पहा बरं पाहू देत नाही पाहिले की तुमचे डोळेच गेले तशी ताकद आहे ह्यात आता ताकद आहे पण हे जे निष्क्रिय पडलं हार्ट काम संपलं त्याला सहन होत नाही निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा निघून गेला वारा खाली राहिला पसारा खाली राहिला पसारा निघून गेला वारा 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 काय म्हणले निघून गेला वारा खाली राहिला पसारा निघून गेल्यावर म्हणजे कीर्तनातून तुम्ही सगळे निघून गेल्यावर राहायला पसारा हे पसारा तसं नाही शरीर हे गेलं रे काय राहिलं अहो हेही राहत नाही याला जात आणि याला का जागी ठेवतेच नाही पुऱ्या नदीत ठेवून टाक पुऱ्या गंगतनी अरे कोठे नाही रे ह्याचं कर्मच्या संघ आहे या जन्मभर पाप केले कुठं संघ जाईल पाप तसं रा गंगत टाकली काय आणि कुठं टाकली काय काहीच फरक पडत नाही कर्मच वाईट हे शिकवलं म्हणून जीवनामध्ये संत महात्म्यांच्या वचनाकडे बघत जाऊ महाराज जीवनामध्ये संत महात्म्यांनी परमार्थ केला पण परमार्थाच्या मोबदल्यात काही मागितलं नाही देवाला काहीच मागितलं हो काय मागत होतं त्याला माहीत होतं मागाव ती वस्तू जी वस्तू परमात्मा देतो म्हणजे जी वस्तू आपण मागतो ती वस्तू पूर्वी आपल्याजवळ नसली पाहिजे आणि नसलेली वस्तू जर मागितली कालांतरानं त्या वस्तूला नाश असतो हा शास्त्राचा सिद्धांत आहे काय तुम्ही मागणार काही मागा वस्तू नाशणार आम्ही पाप पुण्य करून शरीर मागितलं हे शरीर आम्हाला मिळालं
मिळालं, पण शेवटी शरीर जाणार नाही. मग याच्या तत्संबंधी जी मिळतात, तत्संबंधी काही मिळा तुम्हाला, मिळू द्या, नाश पावणार नाही. आज शरीर आहे, लहानपणी शरीर बघा कसं माणसं राहते, गुबगुबीत शरीर, गुबगुबीत. हो, सफरचंदच का, सफरचंदच. हो, लाल बुंद आपलं. हो, आणि पुन्हा लग्न झाल्यावर हळूहळू कम संपलं की, हळूहळू संपत आलं. सरकार धांडा घातला रे. लहानपणी पाहिल्याबरोबर त्याला उचलून घ्यायचे, त्याचा मुक्का घ्यायचे. आता घे बरं म्हणा मुक्का म्हातारपणी, घेते का ती मुक्का? ती तोंडाकडे बघित ना, चैतन्यमध्ये आहे, पण याच्यावरची जी बदल आहे, बदल हे राहणार नाही. हे बदल जाणार, हळूहळू कमी होणार, शेवटी शरीर मातीत मिसळणार. हे सगळं संतांनी, बाबा रे याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं नाही, हे जाणारच आहे. पण एक काम करा, देवाची भक्ती करताना, परमार्थ करताना काहीच मागायचं नाही, काही मागायचं नाही. आपल्या गुरुला, शिष्यानं काही मागायचं नाही. त्या शिष्याचा उद्धार केव्हा करायचा हे गुरुला चांगलं कळते. भक्तानं देवाला काही मागायचे नाही, काहीच मागायचे नाही. बायकोनं नवऱ्याला काही मागायचे नाही, मागायचे नाही. तर तिची व्यवस्था करणं त्याचं कर्तव्य आहे. ते का दान करायला नाही, बायला लुगडं आणलं, साडी आणली, मी का दान करायला का? त्याचं कर्तव्य आहे ते. याचं धोतर फाटत चालेल, पण तिचं ब्लाऊज नाही फाटलं पाहिजे, तर तू नवरा. तिची व्यवस्था करणं हे तुझं काम आहे. का लग्नामध्ये तू म्हणलास धर्मेच, अर्थेच, कामेच, नातीचरामी, 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 तीनदा म्हणलास तू. आता हां, मी याच्याशिवाय काहीच करणार नाही, चांगल्या प्रकारे सांभाळेल. तू का म्हणे नग्न भाज, तर ते लाज स्वामीशी बायको उघडी का नागवी आहे, हे काम त्या नवऱ्याचं आहे. हां, आणि जर हे पाहत नसेल तर त्याला नवरा होऊ नये, त्यांना फक्त गडीच बनून राहावं. नवरा होणे वेगळं आणि गडी म्हणून राहणे वेगळं. विठाल विठाल. तात्पर्य असं, बाईनं नवऱ्याला काही मागायचं नाही. आता कळत नसेल तर काही वेळा वेगळे. आता काय कायच्या नशिबाला विचारायच्या काय काय नग मिळतात, काहीच कळत नाही त्याला, काहीच कळणार. काही कळलं तरीही ही बाया वडाची पूजा करतातच. हो, रीलच्या रील संपत्ती. पूजा करतात, वडा पाव, वडा पाव, वडा पाव. हॉटेलचा नाही बरं, तुमचं हॉटेल नाही तर हां, वडापाव. आता खरं सांगा, कोण्याही मुलाला आपली आई किंवा बाईला नवऱ्याच्या अगोदर मरण येऊ वाटते की नंतर? अगोदर, अगोदर मरण येऊ वाटते तिला. आयो मराव, मग आयो मेल्यावर वडाची पूजा केली, उभा गेली की राहिली? गेली किंवा, कारण हे गेल्यावर हे कुणीकडे जाते की हे नंबरचा कवा लागते की याची गाठच का होती की. आणि हे म्हणजे 7 जन्म जोडा असाच राहा मला. काय भरोसा यायचा? काय अवघड महाराज. आणि काही गड्यापेक्षा बाईचं जीवन अतिशय महाराज कष्टदायक. हो, लई कष्टदायक. इतक्या बिचाऱ्या सहन करतात हे. हो, मी सांगत असतो, रोज बाई घरामध्ये 9 किलोमीटर फिरत असते. 9 किलोमीटर तुम्ही हिशोब करा त्याचा. आता मला येळ नाही सांगायला, सांगत होतो तुम्हाला मी. हां, 9 किलोमीटर रोज फिरते बाई, रोज. तरी घरीचे माणसं समजा तू काय केलं, भडव्या तू करून बाहेर अगोदर तुला कळती काय ती. हां, तुला आज त्याची बॅग लागले
एवढा त्रास सहन करतात महाराज, तरी पण बाई त्याला काहीच मिळत नाही हो. एक अशी नवरा म्हणला, तुला काय वाटलं गड्या, मला तू मला ग्लासभर दूध दिलं, मला तपून वेळची टाकून, तुला मी रोजे मारतो म्हणला, आणि तो आज कसं काय दिलं म्हणला. बाई हुशार होती, ती म्हणली आज नागपंचमी आहे ना म्हणली. आता ज्याला कळाल त्याला कळालं, नाही कळालं उद्या कळून घ्या. विठ्ठल तात्पर्य असं, बाईनं नवऱ्याला मागायचं नाही, काम सांगायचं नाही, त्यानं तिचं काम ओळखायचं बस, बाकी काही नाही. आणि कळत नसत एखादं म्हणायचं बा ब्लड फाटलं, पीस आणा बरं, लुगडं फाटले जरासं पाहन जरासं म्हणणं संयुक्ती जरी असलं योग्य नाही, पण संयुक्तिक घे कळणं गेल्यावर, पण वेगळं काम सांगायचं नाही. असं करा, मला दुःख नाही आलं, मग तुम्ही साडी धुवून वाळू घाला बरं, हे काम बरोबर आहे का म्हणतो, हे कामच हे जमते काय असं नाही जमत, उलट झालं महाराज ते. तसं देवाकडं भक्तानं भक्ती करताना मागायचं नाही, प्रसंग पडला तर स्वतः करता मागायचं नाही. हनुमंतरानं देवाचं काम केलं आणि देवाच्या कामाच्या मोबदल्यात लंकात जाळली. मला सांगा, कोणाचं घर फुकून दिल्यानंतर कोणी आपला गुन्हा ठेवते काय? गुन्हाने रावणाचं घर जाळलं. हा, रावणाचे घर जाळी सारे, रावणाचे घर जाळीले सारे, त्याची रांडा पोरे मारियेली, त्याची रांडा पोरे मारियेली, रावणाचे घर जाळीले सारे. सगळं घर जळलं महाराज, त्याच्या रांडा पोरे खटा झाला म्हणून तो हनुमंतराला पाप लागा पाहिजे की नाही? नाही लागत. काय लागत नाही? काम देवाकरता केलंय. जी माणसं समाजाकरता काम करतात त्या माणसाचं जगात नाव राहते. जी माणसं स्वतःकरता काम करतात त्यांचे पोरं त्यांच्यामध्ये पितळे घालते. पितळे एवढा फरक आहे. परमार्थाचा आणि संसाराचा फरक आहे. संसारात तुम्ही जितके वर्ष वय घालाल तितके तुमची किंमत कमी, आणि परमार्थात तुम्ही जितके दिवस वय घालाल तितकी तुमची किंमत जास्त. म्हणून परमार्थ हा अतिशय उत्तम. अर्थ महाधन धन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवा वावया जगना लाभाचे युक्त हार जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, देव परमार्थ महाधन. जगातलं हे जर धन विशेष जरी असलं याहीपेक्षा विशेष धन आहे की जे जगाचाच उद्धार करते, त्याचं नाव आहे परमार्थ महाधन. म्हणून थोडं थोडं शहाणी माणसं संसारात जसं एक एक पैसा जमा करून श्रीमंत व्हायचे पाठीमाग लागतात, तसं परमार्थाची शहाणी माणसं तीळ तीळ पुण्य जमा करतात. तीळ तीळ पुण्य. परमार्थ नुसता हसायचा नाही, परमार्थ नुसता वेळ घालवायचा नाही, परमार्थ नुसता स्पर्धा करायचा परमार्थ नाही. परमार्थ फक्त पुण्य संचय करायचा परमार्थ आहे. म्हणून संत महात्म्यांनी समाजात शिकवलं, बाबा परमार्थ करायचा आणि काहीच मागू नका. देवाजवळ मागा, देवाशी मागे आवडीची भक्ती. काय मागे नाही देवाला, फक्त परमार्थ करायचा. मात्र काहीच ना माणसं इतकी फुकट महाराज. हो, नोकरी करता काय काय माणसं फक्त पगारीलाच हजर, बाकी कामाला बेपत्ताच.
आणि 2-2 लाख पगार हो. कमाल आहे शासनाची महाराज. पोलीसचं खातं जबाबदार खातं हो. आणि त्या जबाबदार खात्याला किती पगार? 30-35 हजार. कुठून पगार? ड्रायव्हर चालते एसटी चालते महाराज, काय पगार त्याला? 30,000 40,000. मास्टरला किती पगार आहे म्हणतो आता? 1-1 लाख 2-2 लाख पगार महाराज. हो, काय अन्याय आहे महाराज, अन्याय. विठाला विठाला तात्पर्य असं सांगायचं मला की भक्ती देवाची करायची, मागायची नाही. मग महाराजांनी या अभंगात मागितलं कसं? कशामुळे मागितलं? आणि ते दान स्वरूपात मागितलंय. दान म्हणजे घेतल्यानंतर पुन्हा द्यायचं काम नाही, त्याचा फायदा पुन्हा मिळेल अशा आशेनं दान केला जात नाही. आता तुम्हाला दान द्यायचंय, तुम्ही माझ्या काय कामात पडसाळून दान द्या असं नाही. ते नाही नाही, आमच्या का ते घरी मार नाव सांगितलं नाही, काही नाही. त्या घरी ताक दही दूध भरपूर होते आणि ते ताक देतात पण कुणाला? जी बाई तिच्या तासावर निंदाला आहे त्याच बाईला. कोणालाही ताक देत नाही, याला काही उपकार म्हणत नाहीत, याला काही दान म्हणत नाहीत. कारण तिकडून मिळते म्हणून देते. दान याचंच नाव आहे. दिल्यानंतर जसं अग्नीची ज्वाळा आकाशात गेल्यानंतर ती वापस येते, काय संपली, तसं दान दिल्यानंतर तिकडून अपेक्षाच नाही, अपेक्षा रहित दिल्या जाते. त्याचं नाव आहे दान. देवाला तुकाराम महाराज मागत असताना हुशारीने मागतात. हुशारीनं, देवा मला दे, दान दे. का दे? माझ्यात कुवतच नाही फेडायची, माझ्यात ताकदच नाही मला परत द्यायची. तुकाराम महाराजांचं मागणं म्हणजे त्यांच्या ताकद होती नसेल सोडून द्या. ज्याच्या सासऱ्याकडे 3,600 एकर जमीन ऊस होता त्याच्याकडे काय असेल? कोणता म्हणून जावया करताना चांगला पाऊस करेल की? मग आपाजी गुळ्याने पुण्याच्या 3,600 एकर ज्याला ऊस होता त्यानं जावया का असा केलता का? याच्यापेक्षा नाही. तेव्हा चांगलं जवायचं बरं. आता जवायचं काय खरं नाही. आणि आता जावया होतच की नाही की? मुळे अवघड झालं हो. एकेका गावामध्ये 60 पोरं शिल्लक, कोणी येईच नाही. कोणी पुरी त्या देहाचा विचारच करत झाले. शेतकऱ्याच्या पोरात अवघड आता अवघड. आता ज्याची सोयरी झाली समज त्यानं आता वर्ल्ड कप जिंकलाय. अवघड हो. पोर कोणी येईच झाले. आता मला मार येणं करावं का? काय करायचं नाही. येणं तांबडा गाऊन घालायचा, बाबा गोरखनाथ आले. सोळाविंद बाग 3,600 एकर ज्याच्याकडे ऊस होता महाराज, त्याची जमीन इतकी तर जावय कसं असेल? लेची पिच नव्हती तुकाराम महाराज. मी वासुदेव तत्वा भागिया संता तुझा नाही आणि मागता गा. वास्तविक तुकाराम महाराजांचा अवतार म्हणजे मी वासुदेव तत्वता. मी कोण आहे? वासुदेव. एवढा मोठा माझा अधिकार, एवढा मोठा अधिकार असून तुकाराम महाराज देवाकडे भक्ती करून मागत नाहीत काही. आम्ही न काम करता मागतो. आताचे तर काम करतच नाहीत. गडी राहणारे उचल घेतात, 1-1 लाख रुपये उचल घेऊन तिकडे
आणि आता तर कायचे बाबा का साल धरतात आणि सांगतं मालक 10ला येईल आणि 5ला जाईल. घडी लावून टाइम झाला मालक निघाले गाडीवर बसून. मालकाला उष्णी द्यायला पैसे उष्णी नाही दिडीन पैसे दिले मालकाला. इतके हुशार झाले हे मालक. हे मालक नाही महाराज तो मालक आहे आणि त्या मालकाशी बैमानकी करणं गरजेचं हे उचित नाही. आणि म्हणून त्या परमात्म्याकडे मालकाकडे तुकाराम महाराज मागत असताना तेव्हा मी मागायलो म्हणले पण मला तू दान स्वरूपात दे. दान दिल्यानंतर तू माझ्याकडून मिळेल अशी अपेक्षा करू नको. हे चिदान दे गा हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा. तुझा विसरण तुझा विसरण आवड बरं लांब आहे आवड. धुऱ्यावरून आवत अलीकडे आवत फिरवायला लागले. हे चिदान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. कारण असं दान दे की मी दान स्वरूपात दिल्यानंतर मी फेडू शकत नाही. असं दान म्हणजे काय? तुझा विसर न व्हावा. तुझ्या विसरामध्ये इतकी नुकसान आहे जीवाची. देवालाच विसरलो महाराज. खरं सांगा विसरली तया थोर झाले हने, विसरली तया थोर झाले हने, वचतील खाणे चौऱ्यांचे देवाला विसरलं काय झालं? पचतील खाणी 84च्या लय काय काय माणसं लय विसराळ हो. विसरतात बाता विसरतात. काय सांगले काय कळलं नाही. हां एक बाई लई फुगली अंगानं. 1.5 क्विंटलचं वजन झालं वजन. ती शरीर फुगल्यामुळे ते त्रास होऊ लागला आणि त्रास झाल्यानंतर ते शरीर उतरण्याकरता म्हणून ती डॉक्टरजवळ गेली आणि डॉक्टरला म्हणाले डॉक्टर साहेब काही करू म्हणजे मला शरीर उतरलं पाहिजेत मला ते औषध सांगा. डॉक्टरनं ऐकून घेतलं म्हणले बाई त्यांनी चौकशी केली. बाईला तुमचा आहार काय? तिने सांगितलं काय नाही म्हणले मी 20 चपात्या खाते म्हणले एका बसनीला. 10 प्लेट भात खाते, 6 प्लेट भाजी खाते म्हणले, वरून पाणी पिते. बरं बरं. डॉक्टर ऐकून घेतलं आणि मग सांगा डॉक्टर साहेब औषध म्हणले सांगतो म्हणले पाहिजे ध्यान ठेवा म्हणले. काय रे म्हणले असं करा 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 चपात्या खा. 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 प्लेट भात खा. 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3 प्लेट भाजी खा म्हणले. बरं म्हणलं. पण तिला ते संशय आला डॉक्टर साहेब हे औषध आहे म्हणले हे औषध काय जेवण करून घ्यावं की म्हणजे अगोदर घ्यावं? आता डोकसं होय का दिदी? हे औषध नव्हतं हे पथ्य होतं. पण तिला कळत नाही ध्यान राहिलं ना काय विसरळूपणा. हां विसरळूपणा. एक माणूस असं विसरायचं त्याला काय ध्यान राहायचं ना असंच बायकोनं सांगितलं बाजारात जा म्हणलं काय मग घरी बाजारात धाडलं पैसे दिले पण काय आणायचं ते सांगितलं पण त्याला ते काही कळालंच नाही ध्यान राहिलं ना. ते त्याचाच विचार करीत गेले काय करावं करीत ते दिवस मावळला आलेच नाही.
आता बाई म्हणजे बाजारात गेली म्हणजे आलेच नाही, कसं काय झालं बाबा म्हणजे. हे पाहत इकून निघाली आणि हे इकून निघाले पाहत पाहत. त्या दोघांची गाठ पडली. गाठ पडल्यानंतर ते म्हणाली काय तुम्हाला काय कळते की नाही. ते म्हणला तुम्ही कोण आहे, मला काय बोललं किंवा मला पायासारखं वाटायला मला बायकोला म्हणाले. तो मला मी पायासारखं वाटायले. ते म्हणजे तुला लाज आहे का, तू म्हणवला तुम्ही मी बायको तुला अजून पायासारखं वाटायला म्हणाय का म्हणजे तू हा विसरते माणूस विसरण्यात हे जर नुकसान आहे तर देवाला विसरण्यात नुकसान किती असेल माणसाची. उगा अंदाज करा. आपलं जमीन वापसाला आली आणि पेऱ्याच्या वेळेला विसरलो आपण. काय खावा म्हणतो पुढे काय खावा विसरायचे नाही. एकच काम करायचं, मळे झाकोनिया करीती पेरणी, मळे झाकोनिया करीती पेरणी. मळे झाकोनिया करीती पेरणी, मळे झाकोनिया करीती पेरणी, मळे झाकोनिया करीती पेरणी, हो मळे झाकोनिया करीती पेरणी. मळे झाकोनिया करीती पेरणी, मळे झाकोनिया करीती पेरणी. कुणबियाची वाणी लवलाव, कुणबियाची वाणी लवलाव, कुणबियाची वाणी लवलाव, कुणबियाची वाणी लवलाव. मळे झाकोनिया करीती पेरणी, मळे झाकोनिया करीती पेरणी. कुणबियाची वाणी लवलाव, मळे झाकोनिया शेतकरी विसरत नाही. घरी जे एखादं मठार किंवा मथारी मरून पडली तरी मळे झाकुनिया करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवला हो मुहूर्त जाऊ देत नाही. मळे झाकून ठेवील पण पेरणी करील, तो खानदानी शेतकरी आहे म्हणावं. तसे जीवनामध्ये बाकी काही काम सोडून द्यायचं. हा. पण काही अशी काम आहेत महत्वाची. शतम विवाह भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम, कोटिम त्यक्त्वा हरिम भजेत. शतम विहाय दातव्यम, 100 काम सोडा, दान कर जा. हे दानाचं लक्षण आहे. एवढं तुम्ही मंडप घातला, एवढी व्यवस्था केली, आल्या गेल्यांची व्यवस्था चांगली व्यवस्था, सुव्यवस्था आहे सगळ्या बाबतीत व्यवस्था. फक्त कीर्तन करायची व्यवस्था नाही. 8ला कीर्तन व्हायचे ते 9:30ला कीर्तन व्हायला व्यवस्था नाही. याच्यात लागणारं दान तुम्ही दिले म्हणून तुम्ही धन्यवादाला प्राप्त आहात. पैसा तुमचा येईल जाईल, तुम्ही खाते खर्च कराल, पण यातला खर्च केला पैसा 1 रुपया सुद्धा आमचा वाया जाणार नाही. हो, शतम विवाहे दातव्यम, 100 कामं सोडायचे, दान करायचे. याचं पुण्य विशेष आहे. इथलं पुण्य विशेष आहे. हे वाया कधी जाणार नाही. सहस्त्रम स्नानमाचरेत, 1000 कामं सोडायचे आणि आंघोळ करायची. कोण कोण आंघोळ करीत नाही कडे हो. काही माणसं मी पाहिले, त्याचं नाव आहे रान माणसं. पोळा टू पोळाच आंघोळ, आंघोळ नाही केलं काही. शास्त्र सांगते संसारिक माणसांनी स्नान रोज केलं पाहिजे, कारण देहाची शुद्धी ही स्नानाने आहे. आणि ज्याची शुद्धी रोज आहे शरीराची स्नानानं, त्या शरीराला कुठलीही भूत बाधा होत नाही असा नियम आहे. म्हणून रोज स्नान करायचं.
लक्षम यह है दातव्यम. लक्षम महाराज सांगितलं, लाख काम सोडा आणि दान करा. 100 काम सोडून जेवण करा. 1000 काम सोडून आंघोळ करा. लाख काम सोडून दान करा आणि कोट्यावधी काम सोडून देवाचं भजन करा. याला महत्व महाराज. काय महत्व आहे? याचं कारण एक आहे, कारण भजनाशिवाय देवाचा किंवा देहाचा उद्धार नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोर पण जाळावे ते. म्हणून भजनामध्ये एक गमत अशी आहे. महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव नदी भव सिंधू. त्याचं जर चिंतन केलं ना, त्याच्या विसरात चिंतन होत नाही आणि त्याचं जर विसर जर नाही घडला तर जीवनामध्ये बाकी साधना होणार किंवा न होणार आपापल्या शक्तीनुसार. पण नामस्मरण हे कुणालाही करता येते. आळस करता येत नाही, कुणालाही करता येते. मला जमतच नाही, तुला जमत नाही, बसल्या आपल्या राम राम ना काय, तुला रोगाला काय, हा कसं जमत नाही. उगच आळस काय महाराज सांगला झोपतो का किती होऊन, इतका आळस का. घरी आळस करत नाही. घरी तिथं बरं अंडरपॅन्ट होऊन कोट लावून भांडी घासतो. तिथं बरंच मग झाडीन झाडतोस. तिथं जमते, येतं जत का जमत नाही. येथं आळस करता का मान येथ आळसू जेने केला तो सर्वस्वी नागवला. ज्यानं इथं आळस केला तो अनेक प्रकार नागवला महाराज. म्हणून नामस्मरण करताना इथं आळस करता कामा नाही. कारण नामस्मरणाचे 2 फायदे, 2 काम होतात नामस्मरणानं. प्रमुख एक काम जन्म संपत असतो आणि दुसरं काम मरण संपत असते. उभयलोकी उत्तम कीर्ती. ज्याच्या जीवनामध्ये मुखामध्ये हरिस्मरण आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव राहिला त्याची कीर्ती जगात इथं तर आहेच आहे. तुका म्हणे गाजे वैकुंठी 16 याही भूमंडळा माझी असे. हा, ज्याने जीवनभर परमार्थ केला, नामस्मरण केलं महाराज, त्याच्या अंतकरणामध्ये परमात्मा राहिला ना, चिंतन केलं ना, खरोखर त्याची जगामध्ये कीर्ती राहिली. हो, वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी 6-18 जणी चहुवेदी. वैष्णवांचीच कीर्ती महाराज वेदानं, शास्त्रानं, पुराणानं, महात्म्याने वर्णन केलंय. कोणाचंही कुणी वर्णन करीत नाही, पण वैष्णवांचं वर्णन सगळेच करतात. विठ्ठल म्हणून नामस्मरणानं जन्म संपत असतो आणि मरणे जात असते. हरिपाठात महाराज म्हणतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. मागली या जन्मा मुक्त झालो, मागली या जन्मा मुक्त झालो, मागली या जन्मा मुक्त झालो, मागली या जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागल्या जन्मा मुक्त झालो. मागल जन्म जे होते ते संपले. हो, उभयलोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिल्या. जगामध्ये कीर्ती राहते. अरे मरण ते येणाऱ्या माणसाला मरण चुकत नसते. उगा मरणाचे काय गप्पा मारतं माणसं. मरण टाटळे, मोठमोठ्याला मरण आले. आता तुमच्या आमच्यासारखं काय घेऊन बसता, खरं पडायचंय. कवा मरण नंबर लागला काय सांगताय आपल्या येत नाही. काय माणसं मरणाकरता पुष्कळ प्रयत्न करतात. काय माणसं मेल्या माणसाला भूतात, काय माणसं भितात. हो, एका गावामध्ये एक होतं असं मरण वाजणार, पण ते रात्रभर ज्या मळ्याला जागवायचे त्याचे भजने स्पेशल असतात. स्पेशल भजने, ते स्पेशल पार्टी असते.
त्याला मळ्या जागोता रात्रभर विचारी. पण त्यात एक पकवाजा ते होतं लई भित्र. ते कोणी माणूस मेलं म्हणलं की ते गावात राहायचंच नाही, बाहेर जायचं भियायचं. पण गमत अशी तिथं त्यावेळेस कोणताच दुसरा पकवाजा नव्हता आणि तेच होते एकटे. आता भजनी म्हणजे जाती रे पळून त्या जाऊन गाठमल्या जाऊन 2-4 भजनांना जाऊन विनंती केली. मुला बाबा जाऊन करून मुला आपल्या भजनात आपल्याला रात्रभर जागा होते बरोबर मला या मळ्याला. ते मला गड्या तू काय म्हण गड्या मला आपला सण होत नाही आपण राहत नाही. ते म्हणले असं कर तू काय कर म्हणले सांग तुला तू काय कर म्हणले असं समोर बस म्हणले. ती राहते म्हणजे मागं मळ भितडाला तू त्याकडे असं पाठ करून बस म्हणले. असा पाठ करून वाजवायचा. आम्ही तुमले भाऊ तुला सत्य करायला त्याला सत्य करायला कसं रे म्हणला. कसं ना आम्ही हरतो समजा काय भ्याल तू म्हणला. आता भजन सुरू झालं. आता जुनं ते खेळ आणि जुनी भितड होती आपली आणि ती भितड मातीची आणि ते पकवाज वाजायला वाजता वाजता ते झनरू 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 ते कुठ्या ढिल्या कुट्या आणि थापाशी मारल्याबरोबर फूट दोन्ही कुट्या रेटल्या याच्याची पडले दुसरं मड तयार झालं. दुसरं मड इतके माणसं कुठे भिवा काय. अरे मरण तर माझं आहेच. मरण चुकायचंच नाही आणि किती भिला तुला मरण चुकायचं नाही. विठाला विठाला तात्पर्य असं की मरण तर जाते जन्म तर जातोच पण मरण संपत्ती महाराज. हो तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमाची उरे कीर्ती मागे जगामध्ये कीर्ती राहते. एका मरणासळे जन्म संपत असतात. आणि म्हणून देवा तुझी आठवण तुझा विसर आम्हाला होता कामा नये. असं दान द्या हिची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकाराम महाराजांना देव म्हणले बाबा तुम्हाला विसर जर पडून नाही दिला तर तुम्ही काय करणारा. गुण गाय ना आवडे गुण गाये ना आवडे गुण गाये ना आवडे गुण गुण गाये ना आवडे गुण बाबा तुकाराम महाराज तुम्हाला जर माझा विसर पडून नाही दिला तर तुम्ही काय करणार आहे. काय करणार. एकच काम करणार गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. कारण तुमच्या गुणाचं कीर्तन करील तुमचं नामस्मरण करील लीला कीर्तन करील अनेक प्रकारचे कीर्तन ते कीर्तन मी करणार आहे. तुमच्या गुणाचं मी वर्णन करील कारण तुम्ही गुणवान आहात. जगामध्ये फक्त परमात्मा गुणवान आहे. हे सगळे आपण अवगुणी एकतरी आपल्याकडे अवगुण आहेच आहे पण देवाकडं अवगुण एकही नाही. हो
फक्त गुण आहे. देव हा गुणवान, षडगुण ऐश्वर्य संपन्न, एक भगवंताची जाण. ऐका येश श्री अवतार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवरे वस्ती जेथ. म्हणून तो भगवंतू, ज्याच्याकडे 6 गुण आहेत त्याला भगवान म्हणत जाऊ, आणि ज्याच्याकडे एकही गुण नाही त्याला बागवान म्हणत जाऊ. विठ्ठल म्हणून त्या गुणाचं वर्णन मी करणार आहे. ते गुण म्हणजे तुमचे गुण आहेत. गुणाला विटेवरी पितांबर झारी सुंदर जो, असा परमात्मा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवणिया, असा परमात्मा गुणवान आहे. आणि त्या परमात्म्याचं म्हणजे तुमचं मी वर्णन करणार आहे. गुणगायी नावडी ही माझी सर्व जोडी, जीवनातली कमाई असेल तर ही कमाई माझी. हो, म्हणून याचं वर्णन करावं. केव्हाही माणसानं फावल्या वेळामध्ये रिकाम्या गप्पा हाणून जाऊ नये. रिकाम्या गप्पेमध्ये पाप निर्माण होत असते, दोष निर्माण होत असतो. रिकाम एवढी वेळाला ना, आणि सरासरी एकांतात माणसानं बसलं की उगाच चिंतन करत जाऊ. राम श्रीराम जय राम जय जय राम. सारखं चिंतन प्रभूचं बघा. तुम्ही तुमच्या मनाला कसं वाटते ते सुंदर वाटते महाराज, मन प्रसन्न होते. हो, आणि अशा ठिकाणी एकांतात येणे सुखे रुची, एकांताचा आवाज नाही गुणदोष अंगायेत. म्हणून देवा तुमच्या गुणाचं वर्णन करील, मला याच्यापेक्षा काही सुचत नाही. गुण गाई नावडी, हा मात्र आवडी नाही, प्रेमानं. हो, हेची माझी सर्व जोडी. जीवनातली कमाई असेल तर ही कमाई, बाकीची कमाई येईल नाही, येणारच नाही, पण ही कमाई संग येणार आहे. आता आपला प्रवास करायचाच आहे, पायानं जायचं समजा, पण ध्यान ठेवा किती कमाई केली तरीही येताना सुद्धा आपल्याजवळ काही नव्हतं. येताना गोधड्यामध्ये आलो, गोधड्याला खिसा नव्हता. होता खिसा? नाही. काय भरून आणला? नाही. पण जाता जाता तरी धोत्राला हा खिसा, धोत्राला बांधल्या, धोत्राला खिसा नाही. जाताना येताना नाही खिसा नाही, आणि जाताना खिसा नाही. हा, जायचं मोकळ्या हाताने. जसं आलेत तसं जाणार. तुम्ही म्हणता मी सत्ताधारी हो, मनुष्यबळ आहे, शक्तिबळ आहे, सत्ता बळ आहे, पैसा बळ आहे. अरे कोणतंच बळ काम देत नाही त्याच्या बळ. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहिले ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल गवाई. तुका म्हणे तय्य माज्ञा. तिथं तुमचं संचित साक्ष देते, साक्ष अगोदर, की या नगानं जन्मभर असंच काम केलं. पारण्याच्या दिवशी सुद्धा दारू पिऊन होतंय. नोंद. चुकत नाही कर्म. त्या कर्म फेडण्यामध्ये तुमची इथली सत्ता काही काम देत नाही. मग तिथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सत्ता राहते, संपदा राहते, तुमचं सगळं राहते. हो, आणि तिथं मात्र मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, येमाचे किंकर बहुसाल. तिथं मात्र झोडतात, मारतात, तोडतात. हो, तपलेल्या खांबाला असं चिटका लावतात. वस्त्राच्या दारासाठी पानात चालवतात. एक मुला महाराज ते खांब कैपासून तपला असं बरं म्हणला. मी मला काय थोडं माहीत नाही, संतांनी वर्णन केलं. म्हणलं बा तपला खांब आहे. मग ती इतके दिवसामध्ये हिंसा झाली नाही का, थंड झाली नाही का, थंड. जाऊन पाय, त्यात चुकत नाही महाराज. तुम्ही म्हणताल शरीर हे जाते, इथं जळते, इथे राख होते, मग भोगणारा कोण आहे म्हणताल तुम्ही. कधी शंका येईल कोणाला?
याची एक शंकेचं उत्तर असं आहे, एखाद्या माणसाला जर जन्मठेप झाली, शिक्षा झाली, जेलमध्ये कपडे कोणते राहतं म्हणतो? जेलमध्ये कपडे कोणते राहतात? आपले कपडे असतात, टी शर्ट नाही, तो कोणतं शर्ट नाही, हां, फक्त हे मोकळं कार्ट मधात, त्याचं काहीच नाही, फक्त त्यातला ड्रेस आहे. कुठला? जेलचा ड्रेस आहे, जेलचा. हां, तुमचा ड्रेस गुंडाळून आणि त्यातला ड्रेस असते जेलचा. तसं हे शरीर जर गेलं, पण याच्यामध्ये 17 तत्वाचं एक सूक्ष्म शरीर आहे. 17 तत्व सूक्ष्म शरीर, ते सूक्ष्म शरीर तिथे तिथे यमराज, आणि इथल्या कर्माचं फल तिथं तुम्हाला भोगावं लागते, नाही ते. तसं तिथले कपडे घालून जसे शिक्षा तुम्हाला भोगावं लागते, जन्मठेप काढ लागते, तसं तिथलंच जे सूक्ष्म शरीर आहे ते शरीर तुम्हाला देते तुमच्या कर्माप्रमाणे, आणि तिथलं ते दुःख तुम्हाला भोगावं लागते. मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तय्यमाज्ञा. म्हणून काहीही चालत नाही बाबा रे. याच्याकरता फक्त एकच काम करायचं, परमार्थ जोड, परमार्थ रूपी धन आपल्या सोबत येणार आहे, याच्याकरता प्रयत्न करा, असं माझं मत म्हणते. तुकोबाराय म्हणतात, मी याच्यापेक्षा काही करणार नाही. दुसरी मागणी महाराज म्हणतात या अभंगातून. काय मागणं महाराज म्हणतात? एकच काम आहे देवा म्हणले, दुसरं मला काहीच नको, फक्त संतांची संगती. सत्ता नको, संपदा नको, काही नको, काही नको. नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा, नलगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, 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 गुण गाईन आवडी. नलगे मुक्ती आणि संपदा. मला मुक्ती नको, कारण मुक्ती ही भक्तीनं जवळ आणली. तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी, आणि आता दिवसे चारी खेळी. मुक्ती आम्ही तेव्हाच वरली म्हणली. मुक्ती काय सांगू नका आम्हाला, आम्हाला मुक्ती पाहिजेच नाही. फक्त असं तर म्हणजे उद्या मुक्ती खाय मिळेल. नुकती नुकती मुक्ती नको, नुकती जमते. तसाचा अर्थ करायचा नाही. नलगे मुक्ती आणि संपदा, हे मुक्ती नको आणि व्यवहाराचं धनी नको आम्हाला. फक्त संतांची संगती, संतांच्या संगतीमध्ये अनेक जीवाचा उद्धार आहे. जे जे संतांच्या संगतीत आले त्यांचा उद्धार. नाथरायाकडे गुळ खायचं म्हणून गावबा गेला, वरदास्त ठेवला, रामायण लिहिलं, मला बरोबर रामायण लिहिलं. नाथांचे जे वाल रामायण आहे की नाही, भारत रामायण 42 अध्याया, युद्धकांडाचे 42 अध्यायापासून गावाने रामायण लिहिलं महाराज. गुळ खायला तर गुळ खायला माझ्यासारखं हात ठेवला, रामायण लिहिलं. क्षणार्ध संगती वास वैकुंठी कल्पांती, संतांच्या संगतीचं फल आहे महाराज. हां, आम्ही सुद्धा आमच्या महाराजांच्या संगतीत थोडा वेळ राहिलो महाराज, त्यांनी आम्हाला इतपरान सोडलं. जगामध्ये काहीच कमी नाही त्यांच्या संगतीमुळं. वाल्याचा वाल्मिक झाला संतांच्या संगतीमुळं. शबरी ही मतंग ऋषीची सेवा केली, तिच्या फळाचं फल परिपाक म्हणून अरे प्रभू स्वतः भेटा करता आले महाराज. ती देवाकडे गेली नाही, आपण देवाकडे जातो. ती देवाकडे गेली नाही,
देव तिला भेटा करता आला. नवे नवे देवा तिने उभं केलं. काय महाराज ताकद आहे हो. ध्रुवबाळानं उभं केलं त्रेतायुगात, शबरीनं उभं केलं त्रेतायुगात, भीष्माचार्याने उभं केलं पायाकडून आपल्या द्वापार युगात, आमच्या पुण्यग्रहानं देवाला उभं केलं महाराज या कलियुगामध्ये. विठाल विठाल संगतीचं महात्म्य महाराज हे. आणि म्हणून परमात्मा संगतीला भेटा करता आले आणि सतत म्हणू लागले. लग्नापूर्वी ती पळून गेली म्हणजे कोणा संग गेली नाही. लग्नच नको म्हणजे मला या इथे माझ्या लग्नाची हत्या होत असेल प्राण्यांची ते राहायचं नाही थांबले मला गेली निघून कोणात. आणि प्रभूची सेवा करू लागली महाराज. मतंग ऋषीची सेवा केली पण काही कळत नव्हतं. पण सेवा केली. एक भेट झाली आणि भेट झाल्यानंतर ते विचारलं म्हणजे शबरी कोण आहेस तू. म्हणजे मी शबरी आहे, कोळ्याची मुलगी आहे म्हणले. मी काय करतो म्हणले. काय नाही म्हणले महाराज मला जसं जमल तशी तुमची सेवा करते म्हणले. मी तुमच्या पायाला खडे बोचू नये म्हणून मी रस्ता झाडते म्हणले माझ्या पदरानं. काय ताकद आहे महाराज. त्या ताकदीमुळं मतंग ऋषी प्रसन्न झाले आणि सांगितले शबरी तुझ्या ह्या सेवेचं फल तुला मिळणार आहे. काय तुझ्याकडे स्वतः परमात्मा तुला भेट देण्याकरता येणार आहे. आशीर्वाद मिळाला महाराज. मतंग ऋषी निघून गेले. कालांतरानं प्रभू सीतामातेच्या शोधार्थ निघाले आणि वाटेत ती शबरी तिला भेटण्याकरता म्हणून आले महाराज. तर शबरी आपल्या आश्रमामध्ये ते बोर ते गठोळे ते काही दुरून बांधत होती महाराज ती. हो आणि उगाच म्हणायची होती मनात म्हणायची ए रे माझ्या रामराया ए रे माझ्या रामराया वन बोरे काय महाराज काय प्रेमासल होते. वन बोरे मी देते खया ए रे माझ्या राम राया ए रे माझ्या राम राया ए रे माझ्या राम राया. उग बघा उग त्या त्रेतायुगात जा उग कल्पनाच करा. शबरी मधात हे बाहेर प्रभू उभे आहेत. देव उभा आहे राम प्रभू आणि राम म्हणतात शबरी. शबरी म्हणल्यावर कोण आहे म्हणले. मी राम आहे म्हणले. राम आहे बरं बरं बरं. ब्रह्म उभं राहिलं महाराज. का घरात झाडलं नव्हतं काय नाही. सगळे कुसळ निघालते कुसळ. हो बरं. बाई काही काय काय अशी अशी नव्हती अप टू डेट नाही. त्याच्या अंगाला मॅचिंगचे कपडे नव्हते नाही काही नाही म्हणायचे. केस शेटटा पडलेल्या काही नाही ते. आता ती वेगळं महाराज मॅचिंग वेगळंच. हो पोराचे जे कपडे ते वेगळे महाराज. पोराचे कपडे बायाचे कपडे वेगळेच निघाले आता. सासू म्हणजे सुनाला पदर डोक्याचा खाली पडला नाही पाहिजे खरी गोष्ट आहे. पण सासू जर गाऊन घाल तर काय करा. गाऊ घालायला मला अवघड आहे ना. शबरी तशी नव्हती ना. शबरीला महाराज काय बोल करायची कपडे आहे बरोबर. येतं मॅचिंग साडी हिरवी बांगड्या हिरव्या टिकली हिरव्या दात मॅचिंग. ती काय कोलगेट वापरत कोलगेट युट्यूबा नाही बिटको नाही कोणतं बबूल नाही कोणतंच काही नाही. काडी काय महाराज तेल नाही कोकोनट ऑइल ते नाही कोणतंच नाही महाराज. फक्त मुखात श्रीराम श्रीराम याशिवाय बोलायचं नाही महाराज. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल. जन्मभर जेवणपण गेलेली मथार पण आलं महाराज. परमार्थ करता करता त्यालाच किंमत आहे. आता बरेच माणसं कोरोना माळी काढल्या माळी. डॉक्टरने सांगितलं तुम्ही संडे वो या मंडे कभी भी खावा अंडे तर तुम्ही वाचताल. गेले हो वाहिले महाराज. मी म्हणतो येणं काढलेले जाणारच
न काढलेले जाणार कोरोनात बरीच गेली, पण पिस मात्र एकही मिळलं नाही कोरोनामध्ये. रस्त्याने हिंडणारी पिशे झाला कोणाला कोणत्या कोरोना पिशाला कोणाला झालं नाही. फक्त झाला असेल या मधलीला इकडचे नाही तिकडचे नाही असं झाली ती. हां, श्रीमंत नाही आणि गरीब नाही. तात्पर्य असं, शबरीनं महाराज जन्मभर परमार्थ केला, म्हातारपण आलं आणि भेट दिली, उद्धार झाला महाराज, खरी गोष्ट आहे. पण प्रभू निघाल्याबरोबर शबरी म्हणते देवा एक काम करा म्हणले. काय करा? फक्त म्हणले आता माझी अंतिम यात्रा जाणार आहे. भाग्य असं महाराज परमात्म्याला मांडी दिली, मांडी. हा, शबरीने प्राण सोडला आणि शेवटी तिची उत्तर क्रिया होईल प्रभू थांबली. इथं तिच्या देहाचं पूर्ण दहन झाल्यानंतर प्रभू रामचंद्र पुढे गेले. काय भाग्य असलो. म्हणून हे संतांच्या संगतीचं फल आहे. मी म्हणतो देवाची संगत करू नका, हरकत नाही, पण साधूची संगत सोडूच नका. एक दिवस तरी प्रभू तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळं. म्हणून इतकी ताकद आहे त्यामध्ये. न लगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. म्हणून देवा संतांच्या संगतीची मला अपेक्षा आहे, जरूरत आहे. त्यांच्याशी माझा उद्धार नाही. आणि हे होण्याकरता जन्मच्या जन्मदे मला भोगा पळाली तर मी सहन करणार आहे. कारण खरं बहुत साधी गोष्ट आहे का? ते जरी मिळालं तर हरकत नाही, पण मला मात्र वरचं दे आहे. हे 3 चरणात आहे तितकी दे मात्र. हो, तुका म्हणे गर्भवाची, 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 तुका म्हणे गर्भवाची. सुखे घालावे अम्माची, सुखे घालावे अम्माची, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. सुखे घालावे अम्माची, सुखे घालावे अम्माची, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हेची माझी सर्व जोडी. हेची माझी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हे समाधी सर्व डोणी, सर्व डोणी, सर्व डोणी. हे समाधी सर्व जोडे, सर्व जोडे.
विठोबा रुखमाई विठोबा रुखमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुगा म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. एक मिनिट झालं आता कळवून गेले जायचं तर थांबा. गर्भवासाला घातलं तर हरकत नाही देवा, कुठल्या गर्भवास मिळू दे मला, पण एकच काम कर, तुझे दारी आहे वसे आहे करी, तुझ्या दारात यावं, तुझी सेवा घडावी, संतान सेवा घडावी, यात माझं सौख्य सामावलेलं आहे. म्हणून देवा हे काम तू कर, तुझ्यानं होते कोणी करीत नाही, ही प्रार्थना या अभंगाच्या भूमिकेतून माध्यमातून देवापुढे मांडली. त्याला परमात्म्यानं दुसरा दिला महाराज. शेवट परमात्म्याचा आणि परमात्म्याच्या संतांचा शेवट गोड झाला. तोही शेवटचा दिवस आपलाही गोड होण्याकरता आपण सतत देवाचं भजन करावं, कीर्तन करावं, आनंदानं करावं, जमलं तर वारी करावी. हां, अशा पद्धतीनं आपली जीवनयात्रा संपवावी. कारण आपण कोणाशी जाणं काही फक्त नाही, म्हणून त्याचा भरोसा न धरता आपण चिंतन करावं, आपला शेवट गोड करून घ्यावा. हा या अभंगाचा भाव असा आहे माझ्या बुद्धीप्रमाणे. म्हणून असाच भाव असा माझा आग्रह नाही, माझ्या बुद्धीप्रमाणे असा हा भाव आहे. वैकुंठवासी नामदेव महाराज सुकळीकरांच्या आशीर्वादानं आपल्यासमोर हे दोन शब्द मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी गोड करून घेतला. असं कधीमध्ये गोड करून घेत जा, कारण नवं राहतं वेगळं आणि जुनं राहतं लई खमळ लागत असते. पण थोडं सांभाळत जा, सांभाळून थोडंसं गाडी संगळ्याची यात्रा म्हणून आम्हाला सांभाळ घ्या हीच विनंती करतो. बोलता बोलता काय चुकलं असं क्षमा असावी आणि तुम्ही क्षमा कराल अशी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी मृदंगवादक, टाळकरी मंडळी, गावकरी मंडळी या सर्वांनी सहकार्य केलं, याबद्दल त्यांचाही शतशः ऋणी आहे. असं त्यांनी कधी सांभाळून घ्या जावं ही विनंती करतो आणि या ठिकाणी कीर्तन सेवा समाप्त करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.